नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अत्यंत गूढ आणि रहस्यमय विषयावर बोलणार आहोत. आपण श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या कर्मदहन या संकल्पनेमागील खरं सत्य आणि त्यांच्या योग शक्तीचं अद्भुत सामर्थ्य समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता या अद्भुत प्रवासाला थेट सुरुवात करूया. आता सर्वांच्या मनात हा एक अत्यंत गहन प्रश्न नक्कीच आला असेल की मानवी कर्म खऱ्या अर्थाने नष्ट तरी कसं होतं, केवळ भौतिक जगात प्रायश्चित्त घेऊन की त्यापलीकडेही काही रहस्य दडलेलं आहे. हा प्रश्न आपल्याला आध्यात्मिक शोधाच्या अगदी मुळाशी घेऊन जातो. याचं उत्तर शोधण्यासाठी आपण श्रीपाद प्रभू आणि शंकर भट्ट यांच्यातल्या संवादाकडे जाऊया. प्रभू त्यांना एक अत्यंत सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, तुझी ही अग्नी उपासना म्हणजे विझलेल्या शेगडीवर स्वयंपाक करण्यासारखी आहे. म्हणजे विचार करा, या भौतिक शेगडीत स्वतःची अशी काहीच शक्ती नसते, पण प्रभूंच्या योगशक्तीमुळे त्या शेगडीवर शिजवलेलं अन्न थेट प्रसादात बदलतं आणि भक्तांचे दुःख हरण करतं. आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की ही शेगडी पुढची 9 वर्ष अशीच पेटत राहील. आता इथं एक खूप रंजक आणि महत्त्वपूर्ण आकडा येतो, 33. तुम्हाला माहिती आहे का, श्रीपाद प्रभू तब्बल 33 वर्षे गुप्त स्वरूपात राहिले आणि त्यानंतर फक्त 3 वर्षे त्यांनी तेज स्वरूपात भक्तांना दर्शन दिलं. योगशास्त्रानुसार असं मानतात की योग्याच्या जीवनात 33व्या वर्षी खूप मोठे बदल घडतात. आणि हो, या 33चा थेट संबंध 33 कोटी रुद्रगणांशी सुद्धा आहे, जे या संपूर्ण विश्वाचं नियंत्रण करतात. आहे की नाही थक्क करणारं? मग आता मुख्य मुद्दा असा की हे कर्म नक्की नष्ट कसं होतं. प्रभू अत्यंत स्पष्टपणे सांगतात की प्रत्यक्ष स्थूल रूपात प्रायश्चित घेण्याची गरज उरतच नाही. ते म्हणतात, पापकर्मे सूक्ष्म शरीरात आणि कारण शरीरात राहून योग अग्नीने दग्ध होऊन जातात. सोप्या भाषेत सांगायचं तर एखादं वाईट कर्म भौतिक जगात प्रत्यक्ष देण्याआधीच त्यांच्या योग अग्नीने ते सूक्ष्म आणि कारण पातळीवरच जाळून भस्मसात केलं जातं. यशस्वी पृथ्वी आणि जलयज्ञानंतर सुरू झालेला हा खऱ्या अर्थाने अंतिम अग्नियज्ञ आहे. हे सगळं ऐकायला कदाचित थोडं तात्विक वाटू शकतं, बरोबर, पण हे प्रत्यक्षात कसं घडलं हे दाखवणारी एक विश्वासाची सर्वात मोठी परीक्षा आता आपण पाहूया. प्रभूंच्या आज्ञेनं एक नवदाम्पत्य पंचदेव पहाडावर राहायला आलं. पण दुर्दैव पहा, अवघ्या 2च दिवसात त्या तरुण पतीचा अचानक आणि अत्यंत अनाकलनीय मृत्यू झाला. विचार करा, नुकतंच लग्न झालेल्या त्या तरुण मुलीवर काय प्रसंग ओढवला असेल. पतीच्या अशा अचानक जाण्याने ती नववधू स्वाभाविकच पूर्णपणे कोसळली होती. पण तिची प्रभूंवरील श्रद्धा यत्किंचितही डळमळीत झाली नाही. ती थेट श्रीपाद प्रभूंकडे गेली आणि अत्यंत आर्ततेने तळमळीने म्हणाली, माझे मांगल्य मला परत देऊन मला या भयंकर दुःखातून सोडवा. हे खरोखरच अत्यंत भावनिक आहे. एका अर्थाने तिने प्रभूंच्या रक्षणकर्त्या प्रतिमेला जणू आव्हान दिलं होतं. आणि यावर प्रभूंनी जो उपाय सांगितला ना, तो अत्यंत वेगळा आणि अचंबित करणारा होता. त्यांनी कर्मसिद्धांताला कुठेही विरोध न करता त्या मुलीला सांगितलं की तिने तिचं मंगळसूत्र विकावं आणि नवऱ्याच्या वजनाइतकी लाकडं विकत आणून त्यावर स्वयंपाक करावा. जशी ती लाकडं चुलीमध्ये जळून खाक होतील, तसतसं तिचं अमंगळ आणि वाईट कर्म जळून जाईल. खऱ्या अर्थाने हे कर्माचं ओझे जळून टाकणं होतं. आणि या कथेचा शेवट ऐकून तुम्ही थक्क व्हाल. जशी ती सगळी लाकडं चुलीत पूर्णपणे जळून राख झाली, तसा तो मृत तरुण जणू काही एखाद्या गाढ झोपेतून जागा व्हावा तसा उठून उभा राहिला. कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे ही. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना किती आनंद झाला असेल याचा आपण फक्त अंदाज बांधू शकतो. कर्माचं दहन प्रत्यक्षात भौतिक जगात कसं जीवनदायी ठरू शकतं याचा हा साक्षात पुरावाच आहे. आता आपण एका वेगळ्या प्रकारच्या समस्येकडे वळूया, गरिबी आणि अत्यंत नैराश्य. एक दरिद्री ब्राह्मण आश्रमात आला होता. परिस्थितीने तो इतका गांजला होता की जर आता प्रभूंची कृपा झाली नाही तर त्याने थेट आत्महत्या करण्याचाच ठाम निर्णय घेतला होता. तो अत्यंत हताश अवस्थेत प्रभूंसमोर उभा होता. आणि इथे प्रभूंची पद्धत पहा बरं का. त्यांनी चक्क शेगडीतलं एक जळतं लाकूड काढलं आणि थेट त्या ब्राह्मणाच्या पाठीला लावलं. अर्थातच त्याला प्रचंड शारीरिक वेदना झाल्या. पण प्रभू काय म्हणाले? ते म्हणाले की जर त्याने हे असं केलं नसतं तर त्याने नक्कीच आत्महत्या केली असती. त्या आत्महत्येशी संबंधित सर्व पापकर्मांची स्पंदने या जळत्या लाकडाच्या स्पर्शाने नष्ट झाली आहेत. हा केवळ एक साधा चटका नव्हता, तर जन्मोजन्मीची नकारात्मक कर्मे जाळून टाकण्याची ती एक अचूक दैवी प्रक्रिया होती. आणि याचं फळ काय मिळालं माहितीये? प्रभूंच्या आज्ञेनं त्यानं ते थंड झालेलं लाकूड एका कपड्यात बांधलं आणि तो घरी गेला. घरी जाऊन जेव्हा त्यानं ती गाठ सोडली तेव्हा ते सामान्य लाकूड चक्क सोन्यात बदललं होतं. त्याचं संपूर्ण दारिद्र्य आणि त्याच्या आत्महत्येचे ते भयंकर विचार त्या योग अग्नीत कायमचे भस्मसात झाले होते.
आता तुम्हाला वाटेल की प्रभूंची ही कर्मदहनाची प्रक्रिया फक्त अग्निपुरतीच मर्यादित होती का? तर तसं नाही. आता आपण पाहूया की त्यांनी दैनंदिन जीवनातल्या अत्यंत साध्यासुध्या वस्तूंचा वापर करून भक्तांची पापकर्मे रहस्यमयीरित्या स्वतःकडे कशी ओढून घेतली आणि नष्ट केली. अगदी रोजच्या वापरातल्या भाज्यांचं उदाहरण घ्या. वांगी, भेंडी, भोपळा. श्रीपाद प्रभू भक्तांना या विशिष्ट भाज्या आणायला सांगायचे. आश्चर्य वाटेल, पण या साध्या भाज्यांच्या माध्यमातून ते भक्तांच्या पापकर्मांची स्पंदने स्वतःकडे आकर्षित करत असत आणि त्याच भाज्या स्वयंपाकात वापरून भक्तांना खायला देत, ज्यामुळे भक्त त्यांच्या कर्मबंधनातून पूर्णपणे मुक्त होत. हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहूया. एक उपवर मुलगी होती जिचा मंगळदोषामुळे किंवा कुजदोषामुळे विवाह जमत नव्हता. प्रभूंनी काय केलं? त्यांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला कंदमुळांची किंवा रताळ्याची भाजी आणून खायला सांगितली. इतका साधा उपाय, पण या एका साध्या उपायाने तिच्या विवाहातील सगळी कर्मबंधने तुटली आणि तिचा विवाह एका अत्यंत योग्य वराशी संपन्न झाला. अर्थात काही अत्यंत कठीण समस्यांसाठी प्रभूंचे उपाय अगदी अचूक आणि थोडे कठोरही असायचे. जसं की घरात खूप बिकट परिस्थिती असेल किंवा विवाहासंबंधी गंभीर अडचणी असतील, तर प्रभू भक्तांना दर शुक्रवारी राहू काळात म्हणजे सकाळी बरोबर 10:30 ते 12 या वेळेत देवी अंबिकेची अत्यंत कठोर पूजा करण्याचा आदेश देत असत. आणि हा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग पहा. एका अत्यंत आजारी भक्तासाठी त्यांनी खास उपाय सांगितला. त्यांनी त्याच्या खोलीत एरंडाच्या तेलाचा दिवा सतत तेवत ठेवण्यास सांगितला. अट एकच होती, तो दिवा कोणत्याही परिस्थितीत विझता कामा नये. आणि चमत्कार असा की केवळ या अखंड दिव्याच्या ऊर्जेने तो आजारी भक्त खूप कमी वेळात पूर्णपणे रोगमुक्त झाला. सरते शेवटी आणखी एक विलक्षण उपाय जो मला इथे सांगावासा वाटतो. एका आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे खचलेल्या भक्ताला प्रभूंनी सलग 8 दिवस गाईच्या तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवण्यास सांगितलं. त्या दिव्याच्या प्रकाशामुळे आणि अर्थातच प्रभूंच्या कृपेने त्याच्या घरात साक्षात देवी लक्ष्मीचा कायमचा वास निर्माण झाला. ही सगळी उदाहरणं आपल्याला हेच दाखवतात की प्रभू अगदी रोजच्या दैनंदिन गोष्टींतूनही असामान्य चमत्कार घडवत होते. तर मित्रांनो, आजच्या या विश्लेषणातून आपण हेच शिकतो की कर्मदहन ही केवळ पुस्तकात वाचायची तात्विक संकल्पना नाहीये. योग्य आध्यात्मिक गुरूची कृपा असेल तर ती एक प्रत्यक्ष अनुभवता येणारी जिवंत शक्ती आहे. प्रभूंच्या या लीला खरोखरच अगम्य आहेत, नाही का? चला तर मग याच पवित्र, शांत आणि भक्तिमय भावनेसह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.